नमस्कार. शर्वरी खूपच घाबरलेली असते. तिला काय करावं तेच तिला समजत नसतं. त्याच वेळेला सारंग जानकीला म्हणत असतो, जानकी वहिनी, इथे नेमकं काय चालू आहे ना तेच मला कळत नाहीये. जानकी वहिनी, शरयू ताई असं का वागतेय? मला खरंच कळत नाही. शरयू ताई याआधी असं कधीच वागली नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, सारंग भाऊजी, तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका. तेव्हा मात्र सारंग बोलतो, असा कसा विचार करू नको? दादा, दादा, सौमित्र दादा या घरात नाहीयेत. मला तर काळजी वाटणारच ना. शरयूताई जे काही वागते ना ते खूप विचित्र आहे. तेव्हा मात्र जानकी बोलते, हो ते तर मला कळतंय, पण आपल्याला शांतच राहावं लागणार. तर इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं, अवंतिका आणि जानकी बोलत असतात. त्यावेळेला अवंतिका बोलते, जानकी वहिनी, काहीतरी असं आहे जे शरयू वंश आपल्यापासून लपवतायत. त्या एवढ्या पॅनिक का होतायत याचा विचार आपण केला पाहिजे. त्यावेळेला लगेच मोठ्याने जानकी बोलते, हो, शरयू वंश अशा कधीच वागल्या नव्हत्या. आज पहिल्यांदा त्या असं वागल्यात. स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. असं काय झालंय की त्या स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करतायत? तेव्हा मात्र अवंतिका बोलते, मला सुद्धा तर तेच कळत नाही. एवढं टोकाचं पाऊल त्यांनी का उचललं असेल? आणि एवढं मोठं टोकाचं पाऊल उचलायची गरजच काय त्यांना? तेव्हा मात्र जानकी बोलते, अवंतिका, मला सुद्धा याचं गणितच समजत नाहीये. अवंतिका, पण जे काही आहे ते खूपच भयानक आहे. त्यावेळेला मात्र अवंतिका बोलते, काहीही झालं ना तरी सुद्धा आपल्याला त्या सत्यापर्यंत पोहोचावंच लागेल. त्यावेळेला जानकी बोलते, अगं पण कसं कसं पोचायचं आपण? त्यावेळेला अवंतिका बोलते, मला तर समजतच नाहीये. तर इकडे सारंग रात्रीच्या वेळेला हॉलमध्ये फिरत असतो. त्यावेळेला मात्र तो खूपच विचार करत असतो. तो म्हणत असतो, जे काही चालू आहे ते खूप विचित्र आहे. आज शरयूताईचा जो काही मी अवतार बघितला तो खूपच भयानक होता. पण पण आता मात्र मला शांत राहून चालणार नाही. मला शरयूताईशी बोलावंच लागेल. तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की सारंगचं लक्ष दरवाजाकडे जातं आणि त्याला तिथून कोणीतरी जाताना दिसतं. त्यावेळेला मात्र सारंग खूपच बावचळतो. त्याला समजतच नाही की काय करावं ते. तो स्वतःशीच म्हणत असतो, मी जे पाहिलं ते खरंच खरं आहे का? कारण मला जे दिसतं ते खरोखर खरं असेल तर हा प्रकार नक्की काय चालू आहे हे मला शोधून काढावंच लागेल. मला शांत बसून चालणार नाही. आणि तेवढ्यात तो जानकीच्या रूम मध्ये गेलेला असतो आणि तो खूप घाबरलेला असतो. त्यावेळेला जानकी बोलते, काय झालंय तुम्ही सांगाल का? जे काही असेल ते स्पष्टपणे बोला सारंग भाऊजी. तेव्हा लगेच सारंग बोलतो, जानकी वहिनी, मी तुला आता जे काही सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुला धक्का बसेल. कदाचित तू विचार करशील की हे सर्व कसं काय. पण जानकी वहिनी, मी जे काही पाहिलं तेच तुला सांगतोय. तेव्हा जानकी बोलते, सारंग भाऊजी, तुम्ही फक्त सांगा. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. सारंग भाऊजी, तुम्ही कधीच खोटं बोलणार नाही याची मला खात्री आहे. तेव्हा लगेच सारंग बोलतो, जानकी वहिनी, जे काही चालू आहे ना ते खूप भयानक आहे. आणि तू जर का या गोष्टीचा विचार लवकरात लवकर नाही ना केलास तर सगळं काही हातातून गेल्यासारखं होईल. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, म्हणजे म्हणजे काय बोलायचं आहे? हे बघा, जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला. उगाच अडून अडून काहीही बोलू नका. त्यावेळेला मात्र लगेच सारंग बोलतो, जानकी वहिनी, मी आता काय पाहिलं माहिती आहे का? जे काही पाहिलं ना ते खूप भयानक होतं. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, काय पाहिलं तुम्ही? सारंग भाऊजी, तुम्ही बोलल्याशिवाय मला कळणार आहे का? सारंग भाऊजी, तुम्ही बोला तर. त्यावेळेला सारंग बोलतो, जानकी वहिनी, मी असं काहीतरी पाहिलं जे जे आपण कधी विचारच करू शकत नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, बोला ना सारंग भाऊजी, बोला. काय पाहिलं तुम्ही? त्यावेळेला सारंग सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असतो. त्यावेळेला जानकी बोलते, हे कसं काय शक्य आहे? तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला?
तेव्हा लगेच सारंग बोलतो, जानकी वहिनी, म्हणून तर मी तुला म्हणत होतो ना, तू माझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीस म्हणून. पण मी जे पाहिलं ते तुला सांगितलंय. आता तू विचार कर नक्की काय करायचं ते. त्यावेळेला मात्र जानकीला काय बोलावं तेच कळत नसतं. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, सारंग भाऊजी, तुम्ही जे बोलताय ते जर का खरं असेल तर ती व्यक्ती आपल्याच घरात कुठेतरी आहे. सारंग भाऊजी, त्या व्यक्तीला आपण शोधलं पाहिजे. त्यावेळेला अवंतिका बोलते, बाप रे, काय हे सर्व चालू आहे, मला तर कळतच नाही. जानकी वहिनी, जर का हे सर्व असं आहे तर खूप भयानक आहे जानकी वहिनी. जानकी वहिनी, आपल्याला नीट विचार करावा लागेल. तेव्हा लगेच जानकी बोलते, अवंतिका, अवंतिका, शांत हो तू. अवंतिका, तुला काही एक बोलायची गरज नाही. अवंतिका, तू घाबरू नकोस, तुला असं घाबरून चालणार नाही. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, पण शरयू वंश असं का वागतायत? त्यांना असं वागून काय मिळतंय? म्हणजे त्या फक्त आणि फक्त आपल्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करतायत. जे काही आहे ते खूपच भयानक आहे. तेव्हा मात्र जानकी बोलते, काहीही काळजी करायची गरज नाही. मी आहे ना, मी सगळं काही अगदी व्यवस्थित नीट पार पाडेल. आता एक गोष्ट तर आपल्याला कळून चुकली, ज्या व्यक्तीला आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय ती व्यक्ती आपल्या घरातच आहे. तिकडे मात्र त्या अडगळीच्या खोलीमध्ये लपलेल्या विक्रांतला भेटायला शर्वरी आलेली असते. त्यावेळेला विक्रांत बोलतो, शरयू, शरयू, खूप मोठा गोंधळ झालाय. त्यावेळेला शरयू बोलते, काय झालाय गोंधळ? त्यावेळेला विक्रांत बोलतो, अगं अगं, त्या सारंगने मला पाहिलंय. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, काय? अरे तू काय डोक्यावर पडलायस की काय? तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? अरे तुला जर का त्यांनी पाहिलंय तर मात्र सगळं काही संपलं. एवढा सगळा आपण प्लॅन रचला, तो सगळा वाया गेला. तुला समजतंय का? तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, शरयू, अगं मी तरी काय करू? दिवसभर इथे बसून कंटाळा येतो. त्यावेळेला शर्वरी बोलते, मला सुद्धा हौस आहे का तुला इथे ठेवायची? मी तुला इथे का ठेवलंय विक्रांत? फक्त आणि फक्त लवकरात लवकर आपल्याला पैसे मिळावेत म्हणून. विक्रांत, तुला कळतंय का, जी काही अपराधपर झाले त्यासाठी त्यासाठी मी हे सर्व करतेय ना. आणि तू मात्र सगळ्यावरती पाणी फिरव. त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो, मी असं काहीच केलेलं नाहीये. आणि प्लीज आता असं काही बोलू नकोस, थांबव हे सर्व. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, विक्रांत, आता जर का त्या सारंगने सगळा घोळ घातला तर आपण काय करायचं? तेव्हा विक्रांत बोलतो, मला तर कळतच नाही. यावेळेला लगेच विक्रांत बोलतो, असं काही होणार नाही. आता या गोष्टीचा विचार कर. तेवढ्यात मात्र तिथे जानकी टाळ्या वाजवत आतमध्ये एंट्री करते. त्याच वेळेला शर्वरीचा चेहरा चांगलाच पडलेला असतो. शर्वरी मोठ्याने बोलते, जानकी वहिनी, तू तू इथे काय करतेस? त्यावेळेला जानकी शर्वरी आणि विक्रांतचं थोबाड फोडत बोलते, लाज नाही वाटत तुम्हाला? असं का वागलात तुम्ही? असं वागून तरी तुम्हाला काय मिळालं? शर्वरी वंश, जे काही कहाणी रचली ती खोटी होती ना. शर्वरी वंश फक्त पैशासाठी हे सर्व केलं. आणि आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, जानकी वहिनी, माझं ऐकून तरी घे ना. जानकी वहिनी, उगाचच गैरसमज करू नकोस. त्यावेळेला जानकी बोलते, बस झाला, आता तुमची ही नाटकं बंद करा. कारण तुमचं जे काही चालू आहे ना ते खूपच विचित्र चालू आहे. आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला अजिबात पाठीशी घालणार नाहीये. प्लीज हे सर्व थांबवा. त्यावेळेला मात्र मोठ्यानी शर्वरी म्हणते, जानकी वहिनी, बस झालं, तू माझ्या या गोष्टींमध्ये पडू नकोस. जानकी वहिनी, हे सर्व आत्ताच्या आता थांबव, नाहीतर खूपच भारी पडेल. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, काहीही भारी पडणार नाहीये. आता या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा, नाहीतर सगळं काही विस्कटेल. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, संपलंय ना सर्व, आता हा विषय संपवा. शर्वरी वंश, तुम्ही इतके दिवस याच घरात विक्रांत भाऊजींना अडगळीच्या खोलीमध्ये लपवून ठेवलं आणि आम्हाला मात्र टार्गेट केलं. आम्हाला मुद्दामून नाही नाही त्या गोष्टी सांगितल्यात आणि आमच्याकडून पैसे उकळत राहिलात. अहो नानांना किती टेन्शन आलंय तुम्हाला माहिती तरी आहे का?
तुम्ही असं का वागलात? शर्वरी वंश, तुम्हाला असं वागून काय मिळालं? जरा तरी विचार करा. तुमच्या या वागण्याचा किती त्रास होतोय कळतंय का तुम्हाला? त्यावेळेला लगेच शर्वरी मोठ्याने बोलते, पुरे आता मला हा विषय ताणायचाच नाहीये आणि तुला जे काही बोलायचंय ना ते बोल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, विक्रांतचं हे रहस्य सर्वांसमोर येता कामा नये. त्यावेळेला सारंग बोलतो, का शर्यूताई? शर्यूताई, तू मुद्दामून आम्हाला त्रास देतेस आणि आम्ही मात्र शांत बसायचं? ते काही नाही. तू स्वतःच्या तोंडाने नाना आणि आईला हे सर्व काही सांगायचं. तू जे काही केलंयस ना ते ते नानांना समजलंच पाहिजे. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, सारंग तू गप्प बस. उगाच मध्ये मध्ये चोंबडेपणा करायची गरज नाही. त्यावेळेला सारंग बोलतो, शर्वरी ताई, मी चोंबडेपणा करतच नाहीये, पण आता मात्र तुझं सत्य सर्वांसमोर येणारच. इतके दिवस ऐश्वर्या, जानकी वहिनी आणि अवंतिका वहिनी सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण आम्ही मात्र दुर्लक्ष केलं. कारण आम्हाला असं वाटत होतं की नाही, शर्वरीताई असं कधीच वागणार नाही. आता मात्र आमचं चुकलं. असं वागायला आम्ही नको होतं. आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवायला नको होता, पण आम्ही मात्र तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि नानांना तयार केलं. पण शर्वरीताई, तू त्या लायकीचीच नाहीये. त्यावेळेला शर्वरी बोलते, कोणाची लायकी काढतोस? माझी. आणि ती सारंगवरती हात उचलायला जाते. त्यावेळेला मात्र सारंगवरती हात उचलणाऱ्या शर्वरीचा हात जोरामध्ये जानकी पकडते आणि म्हणते, बस बस शर्वरी वंश, काय करताय तुम्ही? उगाच नको त्या गोष्टी करताय. शर्वरी वंश, प्लीज हे सर्व थांबवा, कारण तुमच्या या सर्व गोष्टींचा त्रास होतोय. शर्वरी वंश, अहो कधीतरी सुधारा, कधीतरी. पण तुम्ही मात्र प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करताय. शर्वरी वंश, तुमचं जाऊ देतो, तुमचा स्वभावच तो आहे. पण विक्रांत भाऊजी, तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. तुम्ही असं का केलं विक्रांत भाऊजी? त्यावेळेला विक्रांत बोलतो, जानकी वहिनी प्लीज समजून घे. जानकी वहिनी, माझ्याकडे पर्यायच नव्हता म्हणून मला या सर्व गोष्टी रचाव्या लागल्या. जानकी वहिनी, प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, मला कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाहीये. त्यावेळेला लगेच जानकी, शेवटी जानकी शर्वरी आणि विक्रांतचा हात पकडते आणि त्यांना फरफटच सर्वांसमोर घेऊन येते. नाना आणि सुमित्रा विक्रांतला बघतात तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसतो. नाना मोठ्याने बोलतात, विक्रांतराव तुम्ही? त्यावेळेला जानकी बोलते, हो, विक्रांत भाऊजी इथेच आपल्या घरातच होते, आपल्या अडगळीच्या खोलीमध्ये. शर्वरी वंशनी त्यांना लपवून ठेवलं होतं मुद्दामून आपल्याकडून पैसे उकळण्यासाठी. त्यावेळेला लगेच नाना बोलतात, जानकी मी तुला बोलत होतो ना, ही शर्वरी दिसते तशी नाही. जानकी एक नंबरची शर्वरी चॅप्टर आहे. पण तू मात्र मला पैसे देण्यासाठी स्वतःहून सांगितलंस म्हणून मी तयार झालो. त्यावेळेला जानकी बोलते, मला असं वाटत होतं की शर्वरी वंश सुधारल्या, पण नाही, शर्वरी वंश मात्र कधीच सुधारू शकत नाही. त्यांना जसं वागायचंय तसंच त्या वागणार. आणि आता मात्र या गोष्टीचा मला त्रास होतोय. कितीही काही झालं तरी सुद्धा मी शर्वरी वंशांना कधीच माफ करणार नाही. नाना, आता जे काही झालंय ना ते खूपच भयानक आहे आणि त्यासाठी मात्र यांना जाब विचारलाच पाहिजे. त्यावेळेला नाना बोलतात, काय जावई बापू, अहो काय एवढं सगळं कटकारस्थान रचलं? हे सगळं कटकारस्थान रचून तुम्हाला काय मिळालं? बोला ना जावई बापू, काय मिळालं? त्यावेळेला लगेच मोठ्यानी विक्रांतराव बोलतात, नाना समजून घ्या. अहो हे सर्व मुद्दामून नाही केलं आम्ही. अहो आमच्याकडे पर्यायच नव्हता म्हणून तर आम्हाला हे करावं लागलं. नाना प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, काय समजून घ्यायचं? समजून घेण्याची तर वेळ निघून गेली. विक्रांत भाऊजी, तुम्ही जर का सत्य सांगितलं असतं तर हे सर्व झालंच नसतं. शर्वरी वंश, कालच मला तुमच्यावरती संशय आला होता. जेव्हा ऋषिकेश, सौमित्र भाऊजी आणि ऐश्वर्या बँगलोरला निघून गेले तेव्हा मात्र तुम्ही खूपच बिथरलात, खूप वेड्यासारख्या करायला लागला, स्वतःला संपवायला निघाला. तेव्हा नाना बोलतात, काय हिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला? तेव्हा लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, नाना तुम्ही जानकी बहिणीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. त्यावेळेला सारंग बोलतो, हो नाना हो, शर्वरीताईने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शर्वरीताईची लायकी काय आहे ना ती मी तुम्हाला सांगतो. आणि सगळं काही सारंग सांकेतिक भाषेमध्ये सांगत असतो. त्यावेळेला सुमित्रा बोलते, शर्वरी अगं असं काय झालं?
की तू एवढं टोकाचं पाऊल उचललंस? शर्वरी प्लीज बोल. त्यावेळेला शर्वरी बोलते, आई टोकाचं पाऊल उचलावं लागलं कारण माझ्याकडे पर्यायच नव्हता. तुम्हाला तर असंच वाटत असेल ना की मी हे सर्व मुद्दामून केलं, मला पैशाची गरज होती म्हणून मी हे सर्व केलं. तेव्हा जानकी बोलते, मग पैशाची गरज होती तर दोघांनी येऊन बोलायचं होतं, शांतपणे बसून बोललो असतो, त्याच्यावरती तोडगा काढला असता. पण हे सर्व का केलं? स्वतःच्याच माणसांच्या डोळ्यात धूळ फेकलीत. अहो, स्वतःच्या नवऱ्याला त्यांच्याच घरामध्ये तुम्ही अडगळीच्या खोलीमध्ये लपवलं आणि आम्हाला मात्र यातलं काहीच माहिती नाही. जर का सारंग भाऊजींनी विक्रांत भाऊजींना पाहिलंच नसतं तर कदाचित सगळ्याच गोष्टी संपल्या असत्या. अजून सुद्धा तुम्ही खेळ रचतच राहिला असतात आणि आम्ही मात्र फसत राहिलो असतो. पण शेवटी म्हणतात ना, तो बघत असतो आणि त्यांनी सर्व बघितलं आणि तुमच्या या खेळाचा पर्दाफाश केला. तेव्हा मात्र मोठ्यानी शर्वरी बोलते, जानकी वहिनी हे सर्व तुझ्यामुळे झालंय, तू जबाबदार आहेस या सर्व गोष्टींना. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, विक्रांत आणि शर्वरीचं रहस्य शर्वरी स्वतःच्या तोंडाने कुटुंबाला सांगेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.